आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहिल्या टप्प्यात 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पीक विमा वितरित करण्यास राज्य सरकारची मंजुरी. 50 लाख मेट्रिक टन गव्हाच्या ई लिलावास मंजुरी. पेंच व्याघ्र प्रकल्पात विदेशी पर्यटकांसाठी आरक्षित कोटा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या सूचना. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 203 पदकांसह महाराष्ट्र अव्वल. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपयांच्या पीक विमा अग्रिम वितरणाला मंजुरी दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. विमा कंपन्यांनी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरणास सुरुवात केली असल्यानं बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. हवामानाच्या असमतोलामुळे खरीप हंगामात विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. पीक विमा योजनेतील अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनांनी संबंधित पीक विमा कंपन्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्याचे आदेश देण्यात आले होते. अपिलांच्या सुनावण्यानंतर विमा कंपन्यांनी आतापर्यंत एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचं मान्य केलं आहे. तसंच जसजसे अपिलांचे निकाल येतील त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या आणि विम्याची अग्रिम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे. यात नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटी 21 लाख, बुलढाणा जिल्ह्यात 18 कोटी 39 लाख, अकोला जिल्ह्यात 97 कोटी 29 लाख आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8 लाख इतकी रक्कम पीक विम्यापोटी मिळणार आहे. देशांतर्गत खुल्या बाजारातल्या विक्री योजनेअंतर्गत गहू आणि तांदळाच्या वितरणासाठी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं केंद्रीय साठ्यामधून 50 लाख मेट्रिक टन गव्हाच्या ई लिलावाला मंजुरी दिली आहे. गव्हाचे दर नियंत्रणात ठेवून ग्राहकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या योजनेअंतर्गत 25 लाख मेट्रिक टन तांदळाच्या विक्रीला देखील ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. उत्पादकांव्यतिरिक्त तांदळाच्या व्यापाऱ्यांना देखील तांदळाच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारनं जाहीर केलेल्या 11 सूत्री कार्यक्रमाचा प्रारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. शासन आपल्या दारी, महिला सक्षमीकरण, 1 रुपयात पीक विमा योजना, शिक्षण, आरोग्य, शेतकरी, ऊर्जा, क्रीडा आणि योग कल्याण, दिव्यांग, महिला, मागासवर्गीय घटक अशा सर्व घटकांना न्याय देण्याचं काम या कार्यक्रमातून केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी या योजनांची नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह इथं घेतली. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपायुक्त डॉ महेश पाटील, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, रवी गरुड, श्रीकांत बिसे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी 6 डिसेंबरला होणारं सादरीकरण दाखवण्यात आलं. प्रत्येक अनुयायांना चांगली सुविधा मिळावी यासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा वाटप मंडळ तसंच निवासी मंडप, वैद्यकीय सेवा, जागोजागी रुग्णवाहिका, कायदा सुरक्षा यांचा विशेष बंदोबस्त करण्यात यावा. तसंच मध्य आणि पश्चिम रेल्वे यांनी येणाऱ्या अनुयायांचा प्रवास चांगला व्हावा. तसंच एसटी बस महामंडळ यांनी विशेष एसटी बस सोडावी असे आदेश मंत्री आठवले यांनी दिले. सामाजिक न्याय विभागाकडून 1 लाख अनुयायांकरिता पुरी भाजी, पुलाव, सहभोजन देण्यात येणार असून त्यादृष्टीनं सर्व यंत्रणा कार्यरत व्हावी असे आदेश आठवले यांनी दिले आहेत. कुणबी नोंदीचे अभिलेख सादर करण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथं विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यात कुणबी नोंदी असलेले अभिलेख तपासण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी भूसंपादन अधिकारी आकाश अवतारे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. साकोली, मोहाडी, तुमसर, लाखनीसह सर्व तहसील कार्यालयांमध्ये आजपासून या अभिलेखांची पडताळणी सुरू झाली असून कुणबी नोंदीची शोध मोहीम सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मराठा कुणबी,
कुणबी मराठा नोंदीचे अभिलेख तपासण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे। या कक्षात निवासी उपजिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत। तसंच नागपूर जिल्ह्यात देखील यासंदर्भात नोंदी तपासण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे। भारतातील 1.40 अब्ज लोकांमध्ये आपण साध्य करू शकतो हा विश्वास जागृत झाला असून 5व्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेला भारत लवकरच जगातील 3ऱ्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती होईल असा विश्वास भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी मुंबई इथं काल व्यक्त केला। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा। पेंच व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन त्यांना पर्यटनाचा निर्भेळ आनंद घेता यावा तसंच पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। मागील वर्षी 85,000पेक्षा जास्त पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली। विदेशी पर्यटकांची संख्या सातत्यानं वाढत असल्यामुळे पर्यटकांसाठी आरक्षित कोटा ठेवण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त तथा स्थानिक सल्लागार समितीच्या अध्यक्षा विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या। पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुर्सापार गेटवरून पर्यटनासाठी अधिक पसंती आहे, त्यामुळे पश्चिम पेंच आणि खुर्सापार गेट जोडण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला। जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवेगाव खैरी ते किरंगी सर्रा या 25 किलोमीटर लांबीपर्यंत बोट पर्यटन सुरू करण्यात येणार आहे। तसंच संपूर्ण दिवस सफारीचा आनंद घेता येईल या दृष्टीनं सुविधा निर्माण करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली। आताच हाती आलेल्या बातमीनुसार विदर्भात नागपूर इथं 3 तर अमरावती जिल्ह्यात 2 अशा 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। यामुळे संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळून योग्य प्रतीचा संत्रा देशात आणि परदेशात पाठवता येईल। धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्ती प्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। शहरांमधील एअर क्वालिटी इंडेक्स दिवसेंदिवस खालावत चालला आहे, त्यामुळे वाढत्या वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे पावलं उचलली जात असून यापुढे बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे। बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहनं पूर्णपणे झाकलेली नसणं, बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता नसणं इत्यादींचं पालन झालं नाही तर मनपा पथकांद्वारे सक्त कारवाई करण्यात येईल असं मनपा प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आलं। प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका देखील सक्रिय झाली आहे। फटाके फोडण्याच्या वेळा संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत निश्चित करण्यात आल्या असून कचरा जाळणं आणि बांधकाम स्थळी दक्षता घेण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। आयआयटी बॉम्बेच्या वतीनं आयोजित टेक फेस्ट या आशियातील सर्वात मोठ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धेतील विभागीय फेरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे। सोबतच आयआयटी बॉम्बे इथं होणाऱ्या अंतिम फेरीसाठी विद्यापीठाच्या चमूची निवड झाली आहे। बंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या विभागीय फेरीत मेस्मेराइज इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला। गोव्यात सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ पदकांचं द्विशतक पार करणारा पहिला संघ ठरला आहे। ट्रायथलॉन मिश्र रिलेमध्ये काल मानसी मोहितेनं सुवर्णपदक जिंकलं आणि राज्याला 200वं पदक मिळवून दिलं। त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आणखी 3 पदकांची भर घालत पदक संख्या 203 वर नेली। त्यात 70 सुवर्ण पदकांचा समावेश आहे। महाराष्ट्रानं सुरुवातीपासूनच या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत पहिलं स्थान राखलं आहे। सेवा क्रीडा नियंत्रण मंडळानं 55 सुवर्ण पदकांसह एकूण 112 पदकं मिळवत पदक तालिकेत दुसरं स्थान कायम राखलं, तर हरियाणा 50 सुवर्ण आणि एकूण 145 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे। उद्या या क्रीडा स्पर्धांचा शेवटचा दिवस आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिक्षेत्रात पर्यटनात वाढ होत स्थानिकांना रोजगार प्राप्त होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत। शताब्दी महोत्सवानिमित्त विद्यापीठाकडून राबवण्यात येत असलेल्या रिचिंग टू अनरिच्ड उपक्रम अंतर्गत पर्यटन स्थळांची माहिती गोळा केली जात आहे। या अनुषंगानं कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी भंडारा जिल्ह्यातील विविध प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळांची आज पाहणी केली। शेवटी पुन्हा ठळक बातम्या।
पहिल्या टप्प्यात 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पीक विमा वितरित करण्यास राज्य सरकारची मंजुरी, 50 लाख मेट्रिक टन गव्हाच्या ई-लिलावाला मंजुरी आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 203 पदकांसह महाराष्ट्र अव्वल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.